शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना आणि विधवा महिलांना दरमहा 6,000 पेन्शन, तसेच कष्टकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार इत्यादी विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारण्यात आले। ज्याचा एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील दसरा चौकातही जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदित्य कांबळे, रुपाली कांबळे, रामेश्वरी पारखे, पूनम गोस्वामी, वैशाली झाजगे, सागर कांबळे, किरण काळे, रुपाली भालेकर, पूनम गोसावी, प्रवीण पाटील, अशोक पाटील, किरण काळे, विनोद शेवाळे, उत्तम कुराडे, सागर कांबळे, पांडुरंग गांगुर्डे, बशीर अत्तार, संजय पटकारे, रवी किरण इंगवले, सुनील मोदी आदींनी केले। प्रहारच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी यावेळी दिला। आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदविला। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 24 जुलै पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला यांच्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करत आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आज दसरा चौकामध्ये हे आंदोलन करत आहे। आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 पेन्शन, विधवांना 6,000 पेन्शन, तसेच इतर प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा। शासनानं लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी। बच्चूभाऊ गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। रायगडच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर चक्काजाम केला, परत 7 दिवसाचं उपोषण केलं, यामध्ये सुद्धा शासनानं लवकर दखल घेतली नाही। यामध्ये त्यानंतर परत बच्चूभाऊंनी 150 किलोमीटर पायी पदयात्रा काढल्या। शेतकरी, दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर व्हाव्यात। यामध्ये शासनानं पूर्वी असणारी 1,500 ची पेन्शन 2,500 रुपये केली, पण हे आंदोलन 6,000 रुपये पेन्शन वाढीपर्यंत चालू ठेवण्याचं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केली जाणार आहेत। पोलीस आम्हाला त्यांचं काम पोलीस करतायत, आमचं काम आम्ही करतोय। शासनापर्यंत आवाज जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय, दिव्यांगांसाठी। आज 1,500 रुपयामध्ये कुठल्या दिव्यांगांचं काय भागतंय मला तुम्ही सांगा? एवढ्या महागाईच्या काळामध्ये दिव्यांग, विधवा महिला यांना कुठला आधार आहे? NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।